नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने संभाव्य सराव प्रश्नसंच 22 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 22 या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ पहा जेणेकरून परीक्षेमध्ये या व्हिडिओचा या सराव प्रश्नसंचाचा तुम्हाला फायदा होणार आहे। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते? तर बघा कोणते आहे ते लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते आहे बघा, कोण हे आहे। पुढचा प्रश्न, वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती संज्ञा आहे? वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम ही संज्ञा आहे। पुढचा प्रश्न, ज्या समासिक शब्दामध्ये दोनही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? तर बघा कोणता आहे असा समास? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बहुव्रीही समास आहे। पुढचा प्रश्न पहा 4 नंबरचा, खालीलपैकी कोणता शब्द गुजराती या भाषेतून मराठीत आला? असेही प्रश्न तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या परीक्षेमध्ये विचारतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक पहा। तर बघा कोणता शब्द आलेला आहे गुजराती या भाषेतून मराठीत? दलाल हा शब्द आलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, नाशवंत या शब्दाकरिता विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संभाव्य सराव प्रश्नसंच आपला 22वा चालू आहे। या प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये तुम्हाला बरेच काही शिकण्यासारखं, बरेच काही प्रश्न तुम्हाला सुटण्यासारखे आहेत, त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघा या प्रश्नामध्ये नाशवंत या शब्दाकरिता विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा अविनाशी हा शब्द आहे। पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा। तर बघा अधोरेखित शब्द काय आहे? बघा बाबांनी मला शाबासकी दिली या अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचे बघा, सामान्य नाम हे आहे। पुढचा प्रश्न पहा, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे? बघा असे प्रश्न तुम्ही स्टार करून नोट डाऊन करून घ्या, मराठी व्याकरणावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विशेषण, म्हणजे नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस विशेषण हे नाव आहे। पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा। तर बघा वाक्य काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, विदर्भात कापूस फार पिकतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा, विधानार्थक वाक्य आहे। पुढचा प्रश्न, तिचे जीवन उदास झाले आहे या वाक्यातील काळ कोणता? तर बघा कोणता आहे या वाक्यातील काळ? तिचे जीवन उदास झाले आहे, पूर्ण भूतकाळ हे काळ आहे। पुढचा प्रश्न पहा, धनुष्य या शब्दाचा प्रकार ओळखा। तर बघा कोणता आहे धनुष्य या शब्दाचा प्रकार? कोदंड हे काय आहे? धनुष्य या शब्दाचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न पहा, पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर बघा कोणते आहे पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप? पत्रकारिणी हे रूप आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? तर बघा कोणते आहे तत्पुरुष समासाचे उदाहरण? अनाथ, अनाथ हे काय आहे? तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न पहा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर बघा कोणता होतो या वाक्यातील प्रयोग? साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्याचा भावे प्रयोग आहे। पुढचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती वर्ण आहेत मराठी भाषेत? 52 वर्ण आहेत। पुढचा प्रश्न, सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर बघा कोणता होतो सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? अज्ञ हे होतो। पुढचा प्रश्न, खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर बघा वाक्यरचना काय आहे? बघा नीट समजावून घ्या। नाटक संपले आणि आम्ही घरी आलो या वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं संयुक्त वाक्य या प्रकारची ही वाक्यरचना आहे. पुढचा प्रश्न पहा. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला, यामधील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा कोणता होतो रामायण या शब्दाचा प्रकार? विशेष नाम या शब्दाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा पीटी उषाने सुवर्ण पदक मिळवले. तर बघा अधोरेखित शब्द कोणता आहे? बघा उषाने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. बघा तृतीया हे विभक्ती आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला? तर बघा किल्ली हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, तो शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द कोणता? तर बघा कोणता आहे खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द? मनस्थिती हे काय आहे? शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न. खालील क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात? तर बघा काय आहे खालील क्रियापदे? बघा चालावे, बोलावे, करावे, योग्य पर्याय निवडा. तर बघा विद्यार्थ हे काय आहे? योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता? तर बघा कोणता होतो? तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ तेच पुन्हा सांगणे हे काय आहे? बघा तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या 4 पर्यायी शब्दांपैकी 3 शब्द मूळ अर्थाचे समानार्थी शब्द असून एक शब्द भिन्न आहे, तो ओळखा. तर बघा सूर्य, तर बघा शार्दूल हे काय आहे? भिन्न आहे. पुढचा प्रश्न. पुढील शब्दांच्या संधीचे 4 पर्याय दिले आहेत, त्यातून योग्य पर्याय निवडा. तर बघा अन्य अधिक उक्ती याचा या ठिकाणी आपल्याला या शब्दाच्या संधीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. अनियोक्ती हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना काय म्हणतात? जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तद्भव शब्द असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. गुरु हे काय आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. मनुष्याने प्रथम टिंब या धातूचा उपयोग केला. तर बघा कोणत्या धातूचा उपयोग केलेला आहे मनुष्याने प्रथम? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तांबे या धातूचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण? तर बघा कोण आहे असे म्हणणारे पहिले भारतीय? महात्मा ज्योतिबा फुले हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय होय. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोणार तळे किंवा सरोवर आहे? तर बघा बुलढाणा या ठिकाणी हे सरोवर आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न नोट डाऊन करून घ्या. सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी युनोचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोठे आहे युनोचे मुख्यालय? न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात येणाऱ्या सभेचे अध्यक्षस्थान टिंब भूषवितो. तर बघा तहसीलदार हा भूषवितो. पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते? तर बघा कोण प्रधान होते? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. मोरो त्र्यंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान होते. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर बघा कोणते आहे खालीलपैकी 7 बेटांचे शहर? मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? बघा, सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, 1853 या वर्षी सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील राजमुद्रा सारानाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत? तर बघा, चार इतके सिंह कोरलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न पहा, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? तर बघा, कोणता आहे हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू? कार्बन मोनॉक्साईड हे आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर बघा, तमिळनाडू या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. पुढचा प्रश्न पहा, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक कोण? तर बघा, कोण आहेत लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक? गोपाळ हरी देशमुख हे आहेत. पुढचा प्रश्न पहा, आसाम राज्याची राजधानी कोणती? तर बघा, कोणती आहे आसाम या राज्याची राजधानी? दिसपूर हे काय आहे? राजधानी आहे. पुढचा प्रश्न, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता वायू असतो गोबर गॅसमध्ये? मिथेन हा वायू असतो. पुढचा प्रश्न पहा, बुरी, देवराज, लक्ष्मी या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? कापूस या पिकांच्या संकरित जाती आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले गेले? तर बघा, तारापूर या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे स्थापन केले गेले आहे. पुढचा प्रश्न पहा, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका या पदासाठी विचारतात. बघा, मणिपूर या राज्याची ही रहिवासी आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी लोकांचे प्रमाण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकांचे प्रमाण आहे? नंदुरबार या ठिकाणी हे प्रमाण जास्त आहे. पुढचा प्रश्न, अब्दुल कलाम बेट पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नावाने ओळखले जात होते? व्हीलर बेट या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न पहा, 2 संख्यांचा गुणाकार 2160 असून त्याचा मसावी 12 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर बघा, कोणती आहे? आपण सरळ उत्तरच पाहूया. 60 ही संख्या आहे. पुढचा प्रश्न पहा, एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 24 ने मोठी आहे. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी 2/5 असे गुणोत्तर आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर बघा, कोणत्या आहेत त्या संख्या? 16 व 40 हे संख्या आहेत. पुढचा प्रश्न पहा, दिवसभरात रमेशने एका नाटकाची प्रत्येकी 30 रुपयाची काही तिकिटे व प्रत्येकी 40 रुपयाची काही तिकिटे अशी एकूण 35 तिकिटे विकली. त्याच्याकडे या तिकीट विक्रीतून 1250 रुपये जमले असल्यास प्रत्येकी 30 रुपयाची त्याने किती तिकिटे विकली? बघा, प्रश्न किती मोठा आहे बघा, म्हणजे प्रत्येकी 20 तिकिटे त्यांनी विकली. पुढचा प्रश्न पहा,
एका शिडीचे एक टोक भिंतीला 4.8 मीटर उंचीवर व दुसरे टोक भिंतीपासून 1.4 मीटर अंतरावर टेकवलेले आहे, तर शिडीची लांबी किती? तर बघा किती होते, शिडीची लांबी 5 मीटर इतका होते. पुढचा प्रश्न पहा. एका आयताची लांबी व रुंदी याची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर बघा किती आहे त्याचे क्षेत्रफळ, 15 चौरस सेंटीमीटर इतका आहे. पुढचा प्रश्न पहा. एका पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने वाचावयाची राहतात, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने? तर बघा 180 हे एकूण पाने आहेत. पुढचा प्रश्न पहा. एका प्रश्नपत्रिकेत एकूण 25 प्रश्न आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला 7 गुण मिळतात, पण उत्तर चूक असल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तराला 3 गुण कमी होतात. रामला या प्रश्नपत्रिकेला 95 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले? तर बघा 8 प्रश्न चुकले. पुढचा प्रश्न पहा. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर असेल? तर बघा 72 किलोमीटर इतका वेग असेल. पुढचा प्रश्न पहा. सचिनच्या सलग 5 डावातील धावा अनुक्रमे 80, 90, 100, 100 व ए आहेत. जर त्या 5 डावांची सरासरी धावसंख्या 100 असेल, तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या? तर बघा 50 धावा अधिक काढल्या. पुढचा प्रश्न पहा शेवटचा. मालिकेतील रिकामी जागा भरा. बघा BCDFG-JK. तर बघा रिकाम्या जागी कोणता येतो मालिकेतील? एच हे काय आहे बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व परीक्षार्थींना देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आजच्या ही व्हिडिओमध्ये आपण संभाव्य सराव प्रश्नसंच 22 या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.